कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। कवठेमहांकाळमध्ये मेंढ्यांच्या कळपावर चोरट्यांचा डल्ला, 35 मेंढ्या चोरल्या। सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे मेंढ्यांच्या कळपावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आलेली आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास सांगली ते जत रस्त्यालगत कदम यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या मेंढ्यांच्या कळपातून तब्बल 35 मेंढ्या चोरीला गेल्याची माहिती मेंढपाळाने दिली आहे। या चोरीमुळे मेंढपाळांचे अंदाजे 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मेंढपाळांनी के मराठी न्यूजला दिलेली आहे। चोरीला गेलेल्या एका मेंढीची किंमत अंदाजे 22 ते 25 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी राजाराम किसन दिवटे वय 50 राहणार मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, विठ्ठल वसंत डोने वय 21 राहणार यमगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांच्यासह संबंधित मेंढपाळांचे नुकसान झाले आहे। 6 मेंढपाळांच्या मिळून या ठिकाणी सुमारे 1000 मेंढ्यांचा कळप होता। दरवर्षी हे मेंढपाळ कवठेमहांकाळ, मंगळवेढा, जत तालुक्यांमध्ये मेंढ्या घेऊन येतात। मात्र आतापर्यंत अशा प्रकारची चोरीची घटना कधीही घडली नसल्याचे मेंढपाळांनी सांगितले। एकाच वेळी मोठ्या संख्येने मेंढ्या चोरीला गेल्याने परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेचा तपास करून चोरीला गेलेल्या मेंढ्यांचा शोध घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। यावेळी मेंढपाळांनी के मराठी न्यूजला दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी कवठेमहांकाळ। विठ्ठल वसंत डोने तालुका कागल जिल्हा कोल्हापूर बकरी चोरीला गेल्यात। मंगळवारी संध्याकाळी नेलेल्या रात्रीची 12च्या सुमारास नेलेली आहे। एक बकरीची किंमत 22,000 आहे। 22,000 टोटल एक 9-10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। प्रत्येक वर्षी तुम्ही कवठेमहांकाळकडे येताय काय? इकडे कवठेमहांकाळ येतो कायम, कधी काय झालेलं नाही। त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही असं होईल असं। त्याच्यामुळे काय केलेली यावर्षी मंगळवारी संध्याकाळी। काय बोलायचं, नाव सांगायचं काय? तर राजाराम कृष्णा दिवटे राहणार मुरगुड कागल तालुका, राहणार मुरगुड कागल तालुका कोल्हापूर जिल्हा। आणि तुमच्या मेंढ्या कधी चोरीला गेल्यात? किती मेंढ्या आहेत तुमच्या? मंगळवारी संध्याकाळी। किती मेंढ्या आहेत तुमच्या? मेंढ्या आमच्याकडे 900 होत्या बघा सगळ्या। प्रत्येक वर्षी तुम्ही इथे येताय का? 25 वर्ष झाला। कधी चोरी झाली होती का अशी? कधीच नाही झाली। बरं, मग आता किती मेंढ्या तुमच्या गेल्या? 35 मेंढ्या गेल्या। किती, एक मेंढी किती रुपयाची आहे? काय 22,000चे असतील, 25,000चे असतील। मग किती मेंढ्या गेल्या? 35 मेंढ्या गेल्या। म्हणजे किती, साधारण तुमच्या अंदाजे किती नुकसान झालं? 9 लाखाचं गेलो। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।